परंतु या शरीराने मोक्ष परंतु या शरीराने मोक्ष माना का दिव्य शरीराने मोक्ष माना, सशरीरी मोक्ष मानला की दुःख राहणारच, निदान दुःख बीज तर राहणारच, म्हणून अशरीरी मोक्ष मानावा. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांती या 5 दर्शनकारांनी अशरीरी मोक्ष मानला आहे. त्यात न्याय वैशेषिक अशरीरी पण जड मोक्ष मानतात. सांख्य चित मोक्ष मानतात पण आनंद विषयात मानतात. योगी आनंदरूप मोक्ष मानतात पण आनंद परिच्छिन्न मानतात. त्यांना आनंद परिच्छिन्न न मानता व्यापक आनंद म्हणजे मोक्ष असे माना, एवढेच शिकवायचे आहे. काही मोक्षकाली अभेद व व्यवहारकाली भेद असा भेदाभेद मानतात. त्यांना मोक्षकाली जसा अभेद मानता तसा व्यवहारकालीही अभेद माना, पण अभेदात व्यवहार होत नाही, म्हणून कल्पित भेद माना असे सांगावे लागते. यावर भेदवादी म्हणतात, तुमच्या मनात आनंद मोक्ष आहे तर आनंद भोगण्याकरिता दुसरा कोणीतरी असावा लागतो. जसे साखर गोड आहे असे सांगणारा दुसरा कोणीतरी मनुष्य लागतो, तसे मोक्षाचा आनंद भोगणारा कोण आहे? त्याचे उत्तर, साखर अंगाने जड आहे म्हणून तिची गोडी कळण्याकरिता दुसरा मनुष्य लागतो, परंतु मोक्षातील आनंद चिद्रूप आहे म्हणून त्याला भोगण्याकरिता अन्य कोणीही लागत नाही. आपल्या सिद्धांतात सृष्टी नाहीच, नुसता आनंद आहे. त्यात सृष्टी गृहीत धरली तर दुःख होते. योगी पुरुषाने सृष्टीचा समाधीकाली लय केलेला असतो तर त्यास दुःख होत नाही. तरी पण दुःखाचे बीज असते. सृष्टीचा भोग घेणाराला दुःख बीजासह दुःख असते. हे दोन्ही नसले म्हणजे नुसता आनंद आहे. सार गोष्ट, अमृतातील गोडी जशी वेगळी निवडता येत नाही, त्याप्रमाणे सत्ता, प्रकाश, सुख हे वेगळे निवडता येत नाही. असो, बोला हो महाराज आपण. सुजाताताई, तुमचा मोबाईल म्यूट करा. म्यूट नाही झालेला. हा, बोला हो महाराज. ठीक आहे. सत्ता चिकी सुख प्रकाशु, प्रकाशुची सत्ता उल्हासु, हे न निवडे मिठांशु अमृती दिवी. ज्ञानोबा, सत्ताच सुख प्रकाश आहे आणि सुख प्रकाश असलेली सत्ताच उल्हास आहे. सत्ता चिक्की सुख प्रकाशू, आणि प्रकाश स्वरूप असणारी सत्ता आहे तीच उल्हासू म्हणजे आनंद आहे. आणि जो आनंद आहे तेच सत्ता आणि प्रकाश आहे. हे अमृतातली गोडी जशी पातळपणाहून आणि अमृतपणाहून म्हणजे न मरण्याच्या सिद्धीहून वेगळी काढता येत नाही, अलग करता येत नाही. मरू न देण्याची शक्ती आणि त्याच्यातला चव, रस
आणि ते पातळ द्रव्य असल्यानंच गोड आहे, आणि गोड असल्यानंच पातळ आहे. आणि पातळ आणि गोड असं जे अनुभव या लागलं, त्याच्यातच न मरण्याची सिद्धी आहे, मरू न देण्याची सिद्धी आहे. मरू न देण्याचं त्याच्यामध्ये बल आहे, एक न मरू देण्याचं सामर्थ्य आहे. त्याच घटकात तेच घटक सामर्थ्यवान आहे. त्या सामर्थ्यानं किंवा ते सामर्थ्य जे आहे तेच पातळ आणि गोड अशा अनुभवाचं आहे. म्हणजे तीन अनुभव एकाचे आहेत. त्या अमृतामध्ये पातळ म्हणून ज्याचा अनुभव आहे तेच गोड आहे. पातळ गोड, न मरू देणार पातळ गोड, मरण निवृत्त करणार पातळ गोड, किंवा असं पातळ जे गोड आहे मरण निवृत्त करते, किंवा असं गोड जे गोड आहे मरू देत नाही आणि पातळ म्हणून अनुभवाला येते. ह्या तिन्हीला कोणत्याला प्रथम क्रमांक द्या, कोणत्याला बी दुसरा क्रमांक द्या, तिसरा द्या, कुठल्याला बी. मग सच्चित सुख म्हणा, सुखचित सत म्हणा, चित सुख सत म्हणा, किंवा चित सुख सत म्हणा, कोणतं बी कोणत्याला आधी घ्या. सुखाला आधी घ्या, चिदाला आधी घ्या, किंवा सताला आधी घ्या, मधी कोणत्याला घ्या, शेवटी कोणत्याला घ्या. ते एकच आहेत. आधी मध्ये आधी नाही, वेगळी नाहीत. आधी मध्ये आणि अवघा हरी एक. म्हणून जसं सत हे वाक्यामध्ये शेवटी असते. आपण आहे म्हणतो काही बी, मी जाणार आहे, मी राहणार आहे, मी खाणार आहे, मी बोलणार आहे, तर आहे हे सत आहे, हे वाक्यामध्ये शेवटी असते. करता कधी आधी असतो. म्हणून याच्यातले करता काय, क्रियापद काय, हे वेगवेगळे निवडता येत नाही, ते एकच आहेत ना. म्हणून सत व्यक्ती आणि चित्त त्याचा स्वभाव आहे असं नाही. ही एकच व्यक्ती, एकच वस्तू आहे, एकच स्वरूप आहे, असं आपण वर्णन करतो ना एखाद्या माणसाचं, की तो आमचा मित्र आहे ना, उंचालाय, कायालाय, स्वभावानं खूप चांगला आहे. आता 3 रूपानं वर्णन केलं त्याचं, तर त्या आधी व्यक्तीचं नाव घेतलं, त्याचं नातं सांगितलं आपल्यासोबत काय आहे, मग त्याचा रंग सांगितला, उंची सांगितली, मग स्वभाव सांगितला, म्हणजे मन सांगितलं त्याचं. ती जी व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीची आधी रंग सांगितला त्याच्या त्वचेचा, त्याची हाडं सांगितली उंच येत, आणि त्याचं मन सांगितलं. तर त्या व्यक्तीचे गुण आहेत, व्यक्तीच्या ठिकाणचे हे वेगवेगळे घटक आहेत. काळ येते उंच नाही, उंच येते काळ नाही. उंच ज्याच्यामुळे ते पांढरे हाड, काळ किंवा गोर ज्याच्यामुळे ती त्वचा आहे ती हाडासारखी नाही, त्वचा उंच नाही, हाड काळे गोरे नाहीत. आणि मन उंच किंवा काळ गोर दोन्ही नाही. मन वेगळंच आहे, मन सूक्ष्म आहे, संस्काराचं आहे, अंतर आहे. त्वचा बाह्य आणि कल्लरवाली.
खड कठीण आहेत, लंबायमान आहेत, पांढरे आहेत, रंगानं पाहिले. मग प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि तिन्ही मुळे असलेला तो पाहुणा म्हणला, व्यक्ती म्हणायला लागली आपण, तिन्ही मिळून व्यक्ती असला तरी ती तिन्ही वेगवेगळे, तिन्ही अवयव सावयव वेगळे येते, सावयवता वेगळी तिन्ही मध्ये. तिन्ही मध्ये भेद आहेत, अनेकता आहेत. ते वेगवेगळे निवडता येते, वेगवेगळे करता येते, वेगवेगळ्या ठिकाणावर आलेले, वेगवेगळे स्वभावाचे वेगवेगळे धर्म आहेत, त्याची वेगवेगळे घटक आहेत. ती त्वचा, हाड आणि मन, आणि तीन एकत्र म्हणून मानलेला व्यक्ती उंचाला, गोऱ्याला, मनमोकळेपणाचा, चांगल्या स्वभावाचा. हे जसं आपण वेगवेगळं वर्णन करतो आणि वेगवेगळं असतंय ते, तसं सचित आनंद वेगवेगळं नाही. म्हणून महाराज म्हणतात, सत्ताची की सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता आणि उल्हासू, उल्हासूची सत्ता आणि प्रकाशू. हे न निवडी, हे न निवडी. कारण हे कोण निवडीन? इथं निवाडू जाता निवाडू पंगू होय. इथं हे निवडता येत नाही. कारण हे आपल्या आपल्या बाबतीत आहे, हे अधिष्ठानाच्या बाबतीत आहे. याचं फक्त आपण वर्णन करायला वाच्यांशात. आणि अखंड एक रस वस्तू आहे. सर्व जगाचं, सर्व जीवाचं आणि सर्व स्वरूप असलेल्या विश्वाराचं वाच्यांशात अधिष्ठान आहे ते. ईश्वर, जीव आणि जग, तम, रज आणि सत्व, त्रिगुणात्मक असलेली ही प्रकृती किंवा माया, ह्या सर्वांचं अधिष्ठान आहे ती. ह्या सर्वांचं साच आहे ती. ह्या सर्वांचं साच आहे, ह्या सर्वांचं चिद आहे, ह्या सर्वांचा आनंद आहे. आणि ती एक आहे. ह्या सर्वांचं स्वरूप आहे ती अस्ति, भाती, प्रिय, सत, चित, आनंद, सत्ता, प्रकाश, सुख. आणि तीन रूपानं जरी त्याचं वर्णन दिसत असलं, करता येत असलं, केलेलं असलं, ऐकता येत असलं, समजून घेता येत असलं, तरी ते अखंड एक रस आहे. त्याच्या अखंड एक रसता भंगत नाही. तीन रूपांना वर्णन ऐकून करून बी. आणि ते आपलं स्वरूप आहे, आपलं निजी. तुका म्हणे निज भोगीन निजता, नाही होईल सत्ता अनेकाची. निजाला निजाचा भोग मोक्षात, सद्य मोक्षात, जीवन मोक्षात. निजाला निजाचा भोग, निजाला निजाचा भोग तो परमार्थाचा व्यवहार. निजाला पराचा भोग वाटतो तो संसाराचा व्यवहार, बाह्य व्यवहार. हा बाह्य व्यवहार प्रवृत्ती आहे ना, तर मला जस काय भोग्य वस्तूचा भोग व्हावा लागला ह्या विषयाचा, बाजारातून पैशाने मिळणाऱ्या वस्तूचा, जगातल्या विषयाचा, इंद्रियानं मला व्हावा लागलाय. हा संसार आहे. निजाला पराचा भोग तो संसार, आणि निजाला निजाचा भोग तो पारमार्थ. आणि भोग्य भक्ताटनं ती पारमार्थिकता, परमार्थ स्वरूपता, पारमार्थिक स्वरूप. पारमार्थिक स्वरूपात भोग्य भोगता नाही. तैशी भोग्य आणि भोगता, दिशी आणि देखता, हे सरले अद्वैता अपुटा माझी, अपुटा माझी. नव्या प्रकरणामध्ये अमृतानुभवातच माऊली सांगतात, भोग्य आणि भोगता, दिशे आणि देखता,
भोग्य आणि भोक्ता ही आनंदाची त्रिपुटी नाही तिथं, आणि दिशा आणि देखता ही चिदाची त्रिपुटी नाही तिथं. आणि झालं आहे आणि गेलं ही सत्याची त्रिपुटी नाही तिथं, सदाची. होऊन राहून जे संपत ती सत्ताची त्रिपुटी. जे आहे 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 तिथे त्रिपुटी नाही. आहे 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 त्रिकालात. माग होत, आता आहे, पुढे आहेच. त्याच्या त्रिपुटीने आहे, निश्चय आहेत काय त्रिपुटी. जे नव्हतं झालं गेलं ते तीन बनलं. म्हणून जगाच्या आहेपणा तीन तीन झालाय. जग नव्हतं, जग झालं, आणि जग प्रलयात संपणार. त्याला उत्पत्ती नसते, उत्पत्ती स्थिती परलय. त्याची तीन गुणानं विभागण्या होतात त्या आहेच्या. आणि ज्याच्या तीन गुणानं विभागण्या होत्या तीन काळानं, त्याला आहे म्हणता येत नाही, पण हे कळत नाही जीवाला. जे त्रिकाला बाधित आहे त्याला आहे म्हणता येत नाही, कालच विषय झाला. जे त्रिकाला अबाधित आहे तेच अस्तित्व आहे. म्हणून सत्य एक आहे, तीन विभागण्या होत नाहीत गुणानं त्याच्या त्या काळानं. तीन एक आहे, एक म्हणजे अखंड एक रस आहे, अद्वैत आहे. म्हणून त्या चिदात दिशा आणि देखता ही त्रिपुटी नाही. दिशे देखता आणि दिसणं. जे दिशे ते पुढचं दिसणार, दिसण्याची अभिक्रिया दृष्टीची, आणि देखता माग द्रष्टा. ही चिदामध्ये त्रिपुटी नाही, केवळ चिदात पारमार्थिक चिदात ही त्रिपुटी नाही. त्या त्रिपुटीचा व्यवहार होत असला तर ती कल्पित त्रिपुटी जीवनमुक्तीत. आणि ही त्रिपुटी सत्य वाटत असली तर तो संसार आहे. दिशे देखता आणि दिसणं हे सत्य वाटतो तो संसार, हे कल्पित वाटतो ते जीवनमुक्ती. आणि त्रिपुटीचा अनुभवच राहत नाही ती विदेह मुक्ती, पारमार्थिकता. म्हणून सद सत सत सत, चित चित चित, आनंद आनंद आनंद. म्हणून तीनदा शब्द उच्चार लागते. ती तीनदा सांगितलं म्हणजे तिन्ही काळाच्या बाजूला गेलो. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तीनदा आहे. तिन्ही काळाच्या बाहेर काढलं त्याला. सत्य साच खरी ना मिठो बाचीवरी, तिन्ही काळाच्या बाजूला काढलं त्याला. आणि आपल्या व्यवहारात सुद्धा आहे, तुला तीनदा सांगितलं, तीनदा तीनदा सांगितलं. तीन तीनच नंबर आहेत. चला पळायचं का, चला तयार व्हा, 1 2 3 चला पळा. त्रिपुटीच्या पुढे व्यवहार नाही, त्रिपुटी समाप्ती. म्हणून सत सत सत, चित चित चित, आनंद 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 आहे. सत होत, सत राहणार सत. म्हणजे तिन्ही काळानं अबाधित झालं. ते तसं नाही जग. होत आहे आणि राहणार असं नाही जग, असं नाही शरीर, असं नाही कुठलाच पदार्थ, अशी नाही कुठलीच अवस्था. असं प्रपंचातलं कुठलंच नाही जे तीन काळानं अबाधित आहे. काळ पण नाही तशी, काळ पण काळानच बाधित आहेत. वर्तमान काळ भूतकाळात जात नाही, भूतकाळ वर्तमान काळात येत नाही, भूतकाळ भविष्य काळात येत नाही, भविष्य काळ वर्तमान काळात येत नाही, भविष्य भविष्यात राहतो. काळ पण काळानं बाधित आहे, आणि काळानुरूप असलेलं सर्व जगत काळानं बाधित आहे. काळ कल्पित आहे, काळ मानसिक आहे, काळ मनोमय आहेत. काळ म्हणजे मनच आहे. हे पहा, जग बदलत नाही,
ध्यानात घ्या गोष्टी. काय बदलत आहे? आपल्याला वाटतंय की जग पळायला लागले, जग बदलायला लागले. परिस्थिती बदलती, जग नावाची वस्तूच नाही. परिस्थिती बदलती म्हणजे इंद्रिय बदलतील. इंद्रिय नावाची वस्तूच नाही. इंद्रिय बदलतेत म्हणजे वृत्ती बदलती. वृत्ती बदलते म्हणजे मन बदलते, म्हणजेच अंतःकरण बदलते. बुद्धी बदलते, क्षणा पालटते रंग, अनेक बुद्धीचे तरंग. तो मनाचाच बदल आहे. मनाचाच बदल इंद्रियावर, शरीरावर आणि जगावर आरोपित दिसतोय. ते सर्व मनच आहे. आणि बदलणं काळ आहे. काळ काय? गती नसती तर काळ नसता. परिवलन परिभ्रमण ह्या गतीनं काळाची नोंद झाली जगात. पृथ्वीच्या आणि सूर्याच्या, चंद्राच्या ह्या गतीनं. म्हणून चंद्रमान, सूर्यमान, शक्य, ईशिषण हे जे मोजताही आलेत, वार, दिवस, रात्र, पक्ष, महिना, ऋतू, आयन, संवत्सर हे जे मोजताही आलं ना कल्पापर्यंत, युग, चौकाड्या हे जे सर्व मोजताही आलं ना, तर हे मोजता यायला लागलं कशामुळं? फिरण्यामुळं, गतीमुळं मोजता आले. आणि ही जी गती आहे, तर ती गती वस्तूची नसून पृथ्वीची, पृथ्वीची नसून सूर्याची, सूर्याची नसून आकाशगंगेची, आकाशगंगेची नसून आकाशाचीच, आकाशाची नसून मनाची, वृत्तीची, मनाची नसून मनाच्या कारणाची, अज्ञानाची. गती म्हणून अज्ञानच काळ आहे. खरा काळ अज्ञान आहे. काळ आहे, तो काळ आहे, काळ आहे. त्याच्यातूनच काळ, त्याच्यातूनच वेळ, त्याच्यातूनच जन्म, त्याच्यातूनच मृत्यू, त्याच्यातूनच सुख दुःख, त्याच्यातूनच बंधन. त्याच्यातूनच सर्व निपजत आहे. म्हणून बीज आहे ते सर्वाच. सर्व त्याच्यातूनच निघत आहे. जे खोट आहे, जे दुःखाला कारण आहे, जो प्रपंच आहे, जे द्वैत आहे, ते तिथूनच त्याची उत्पत्ती. आणि वेगवेगळे पॉइंट आहेत त्याच्यात. ते काळ तरी दुःखच आहे, द्वैत तरी दुःखच आहे, प्रतीती तरी दुःखच आहे, खरं वाटणं तरी दुःखच आहे. आणि सर्व त्या अज्ञानामुळे. दिसणं बी अज्ञानामुळे, खरं वाटणं बी अज्ञानामुळे, जन्म वाटणं बी अज्ञानामुळे, मरण वाटणं बी अज्ञानामुळे, बालक तरुण म्हातारा वाटणं बी अज्ञानामुळे, गरीब श्रीमंत मान अपमान अज्ञानामुळे, शत्रू मित्र अज्ञानामुळे, बंध मोक्ष अज्ञानामुळे, ज्ञान अज्ञान अज्ञानामुळेच. काय सर्वात कारण आहे ते, म्हणून त्याला कारण म्हणते. काय बोलायचं का? म्हणून तो काळ आहे. मग काळा सर्व सापडतंय असा काळ आहे. मनोरूप काळ आहे, मनोमय काळ आहे, अज्ञान रूप काळ आहे. आणि त्या काळात सर्व काळानुरूप आहे, म्हणून काळात सर्व सापडतंय. परंतु जे अज्ञानाचं अधिष्ठान आहे, जे मायेचं अधिष्ठान आहे, ते काळात, ते अज्ञानात, ते ज्ञानात, ते वृत्तीत विभाजित होत नाही, त्याच्यात सापडत नाही.
कारण काळ आणि काळाचं कारण असलेलं अज्ञान कल्पित आहे, ते अधिष्ठान वास्तविक, ते सत वास्तविक. काळ सत नाही ते सत आहे, अज्ञान सत नाही ते सत आहे, अज्ञान चिद नाही ते चिद आहे, अज्ञान आनंद नाही ते आनंद आहे, आणि सचित आनंद असलेलं तीन नाही. म्हणून सत्ताची की सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता उल्हासू, हे न निवडे कसं महाराज तर मिठावून स्वामृती जीवी. असं महाराजांना आपल्याला गणितीय भाषेनं सुबकतेनं त्या तीन आपल्या लक्ष स्वरूपाबद्दल विश्लेषण करून सांगतात. आणि मग आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जे सत आहे, जे आहे 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 म्हणून वाटतो मी आहे, निष्ठंक आहे मी, निश्चित आहे मी, तर आहे असणाराच मी चिद आहे. नुसतं आहे नाही, चिद आहे. आणि चिद आहे म्हणजे ज्ञान असणारा, ज्ञान स्वरूप असणारा मीच आनंद आहे, सचित आनंद आहे. म्हणून सत सत नुसतं आहेच आहे, नुसतं आहे म्हणल्यापेक्षा चिद म्हणा, चिद आहे. मग चिद आहेत आहेत ना, चिद बी आहेच ना, मग चिदच म्हणा नुसतं. मग चिद चिद म्हणण्यात बी विभाजना होते. म्हणून चिद म्हणण्यापेक्षा आनंद. सत 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 सत्य सत्य आहे, सत्य म्हणजे आहे, असणं, अस्तित्व अस्तित्व. पण अस्तित्व कशाची, अस्तित्वाची सिद्धी कशाने झाली इथे व्यवहारात? काही नाही ना, कळालं म्हणून अस्तित्व कळालं, जाणण्यात आलं, अस्तित्वाचा निश्चय झाला, अस्तित्वाची जाणीव झाली, अस्तित्वाचं भान झालं. आभानापादक गेलं आवरण आणि भान झालं अस्तित्वाचं, आपल्या मूळ स्वरूपाच्या अस्तित्वाचं, मूळ अस्तित्वाचं भान झालं. मग आहे तर खरीच ना, आता भान माना म्हणजे सत माना, चित माना, चित. तो भान तरी कोणाचं कोणाला झालं? अस्तित्व माझ्या अस्तित्वातच मला झालं. मग अस्तित्व म्हणायचं नाही, भान म्हणायचं, असं आपण आलो. भान झालं, भान. पण भान तरी झालं, पण भानानं काय झालं? भानानं भानानं काय झालं पहा, भानानं दुःख आणि दुःखाचं कारण गेलं आणि आनंद वाप्ती झाली, आनंदाचं झालं. अवघी चित्रलोक्य आनंदाच्यात आनंद, दुःख आणि सुख दोन्ही गेली आणि आनंद रूपतेत प्रवेश झाला. आनंदपदी जाया म्हणते हरी. मग आता सत कशाला म्हणतात, चित बी कशाला म्हणतात? झाले जे आहे अंतिम आहे ते आनंदच म्हणा. आनंद 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 म्हणायचं आटलं तर आनंद. आनंदाचं सद आलं, आनंदाचं चित बी आलं. आनंद. म्हणून महात्म्याला आनंद आहे. काय चाललं? आनंद आहे. आनंदाबद्दलच विचार करतात, कारण आनंदामध्ये सदनचित दोन्ही येते. पण आनंदाची भाषा व्यवहारात, कल्पित व्यवहारात बोलावं लागते. असं आनंद आहे, आनंद. आनंद आहे काय म्हणायचं? आनंदच आहे ना, तर आहेच आनंद. फक्त आनंद दुसऱ्याला जर दाखवून द्यायचा असला तर आनंद आहे म्हणावं लागतो. तो जो आनंद आहे, तो आनंद कोणाला आणि कशाचा? कोणाला आनंद आणि कशाचा आनंद? आणि झाला आनंद आणि गेला आनंद, असा आनंद नाही. त्या आनंदात त्रिपुटी नाही, त्या आनंदात भोग्य भोगता नाही, त्या आनंदाचा भोग नाही. कोणाला भोग? नुसता आनंद, निखळ आनंद. तोच विषय सांगतात महाराज. आता वेदांत शास्त्रात आनंद मात्र उरणे हे मोक्षाचे स्वरूप आहे. वेदांत शास्त्रामध्ये केवळ आनंद मात्र उरणे हे मोक्षाचं स्वरूप सांगितलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये आनंद मात्र उरणे, आनंद मात्रता, आनंदाचा व्यवहार नाही, आनंदाची त्रिपुटी नाही, आनंदाची जाणीव बी नाही. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा. मला आनंद व्हा लागला अशी जाणीव नाही. म्हणजे चिदाची प्रकटता नाही आनंदात.
आणि आनंद आहे, आनंद आहे का नाही असा संशय नाही, आहे असं भान बी नाही. म्हणजे सदाची अभिव्यक्ती नाही त्या आनंदात. किती खोले पहा. आनंद आहे पण आनंदाची जाणीव नाही. आनंद आहे पण आनंदाच्या सदाची अभिव्यक्ती नाही. आनंद आहे, आनंद कळाला, हे पण आनंद आहे ही सदाची अभिव्यक्ती. आनंद कळाला, भान झालं, ही चिदाची अभिव्यक्ती. आणि दोन्ही त्याच्या पोटात गेली की नुसता आनंद. आता आहे नाही, कळाला नाही, आणि भोगायला उभी नाही, भोगायला लागलो, ही आनंदाची अभिव्यक्ती. पण आनंदाची त्रिपुटी होईल. कोण भोगायला, कसं कशाचा भोगायला. म्हणून त्रिपुटी नाही, सांडिली त्रिपुटी. त्रिपुटी नाही, त्रिकूट शिखरी का दान मिळे आयते. त्रिपुटी नाही तिथं. त्रिपुटी असल्यामुळेच व्यवहार नाही. कशाचा व्यवहार नाही? बोलण्याचा व्यवहार नाही, कळण्याचा व्यवहार नाही, आणि करण्याचा व्यवहार नाही. 3 व्यवहार आहेत प्रामुख्यानं, काही वाचिक मानसिक. करण्याचा व्यवहार हातापायानं, बोलण्याचा व्यवहार वाणीनं, आणि कळण्याचा जाणण्याचा व्यवहार वृत्तीनं, इंद्रियानं, वृत्तीनं. आणि तिथं हे भेद नाही, द्वैत नाही, औषधक नाहीत, वेगवेगळी भिन्नता नाही, म्हणून कुठलाच व्यवहार नाही. म्हणून सद आहे पण सदाचा व्यवहार नाही. चिदता आहे, चिन्मात्रता आहे, पण चिन्मात्रतेचा व्यवहार नाही. आणि आनंद आहे पण आनंदाचा व्यवहार नाही. अव्यवहार्य सद, अव्यवहार्य चिद, अव्यवहार्य आनंद. म्हणून निखळा आनंद, केवळ आनंद, कैवल्य आनंद. म्हणून आनंदी आनंद, दुसरं काहीच नाही तिथं. ते बोलणं पण नाही, पण बोलावं लागायला. त्याच्याबद्दल आपण विश्लेषण करायला लागलो म्हणून, ग्रंथाचं निरूपण चाललेले म्हणून. आणि असा मोक्ष वेदांत शास्त्रानं सांगितलाय. वेदांत शास्त्रात आनंद मात्र उरणे हे मोक्षाचे स्वरूप आहे. आनंदाचे व्यवहाराकरिता शरीर इंद्रियादी लागतात. आता झाली आनंदाची सिद्धी झाली, आनंद रूपता लक्षात आली आपल्या, जशी आपण समजावून घेऊ. पण आनंदाचा जर हा व्यवहार करायचा असला तर व्यवहार हे असायसाठी द्वैत लागत नाही, व्यवहारासाठी द्वैत लागते. कशाच्या व्यवहारासाठी द्वैत लागते, असायसाठी लागत नाही. तुमच्या घरात साखर असायची असली तर मग बाकीचं काही लागत नाही, साखर आहे ना घरात. तुमच्या घरात साखर असायला तराजू लागत नाही, माप लागत नाही. ती जर घ्या द्यायची असली तर मग तराजू माप लागते. तुमच्या घरात साखर असायला भाव लागत नाही, ती जर द्यायची घ्यायची असली तर भाव लागतो. तेवढ्या भाव किती, कोण्या काट्यानं, कोण्या मापानं, मोजायच्या खुपशी मापानं का काट्या ताण काट्यानं, मोजायच्या काट्यानं, पायड्यानं. आणि केवढ्या, कोणाला द्यायची, केव्हा द्यायची, कोण्या काळात, आता का उद्या का, आज का परवा का, दुपारून का सकाळी. साखर असायला काहीच लागत नाही. साखराचा व्यवहार करायचा असला तर बरंच लागते. हे तर झाला बाहेरला व्यवहार. साखर असायला काहीच लागत नाही, पण साखर भोगायची जरी असली तरी बी द्वैत लागतंय. साखर पहायची असली डोळे लागतील, साखर चाकायची असली तर जीभ लागते. तिची जीभ असून भागत नाही, जिभेवर टाकायला हात लागतील. नुसते हात असून जमत नाही, त्या हातात शक्ती लागते, प्राणशक्ती. नुसती शक्ती असून जमत नाही, इच्छा लागते चाखायची. तेव्हा ती शक्ती काम करते प्राणाच्या माध्यमातून हाताकडून जिभेवर टाकण्याचं. आणि ती जीभ असून भागत नाही, जिभेत प्राणशक्ती लागते आणि वृत्ती लागते.
आणि इतकं असायला, इतकं तर झालं इकडे. पण साखर असावं लागते, साखरेला डब्बा असावं ठेवायला लागला असतं, ते झाकण काढायला त्याची संस्कार लावावं लागते, असावं लागते. साखर कुठे ठेवलेली याच आठवण असावं लागते. असतेच म्हणून आपल्याला रोज असतेच म्हणून ते काही वाटत नाही. हा व्यवहार आहे असा. आणि एवढा म्हणजे इतकं लागतं व्यवहारात. एका साखरेचा भोग व्हायला, एका साखरेचं ज्ञान व्हायला, एका साखरेचा व्यवहार व्हायला इतकं लागतं. व्यवहार आपल्याला आपण गणितच धरीत नाही. व्यवहार व्हायला काय लागत, काय लागत पाहाय तू. बाजार रांग लागती, पूर्ण बाजार भरतो समजा द्वैताचा. साखरेचा व्यवहार करायचा असला तर अनेक वस्तू लागतात. त्या असत्यात उपस्थित, सहज असते म्हणून काहीच वाटत नाही. अरे जगात स्थितिकाला असायला काय काय लागतं ईश्वराकडून माहितीये का आपल्याला? जगतोच नसतं आपण कुत्र्यावानी ज्या जगात. वारा असावा लागतोय, आकाश असावा लागतोय, प्रकाश असावा लागतोय, उष्णता असावं लागते, ऑक्सिजन असावं लागतो त्या वाऱ्यामध्ये. माहित आहे, शरीर असावं लागते, त्याच्यात अन्न असावं लागते, त्याच्यात रक्त असावं लागते, रक्तात सर्व घटक व्यवस्थित असावं लागते, उष्णता असावं लागते, श्वास चालू असावा लागतोय, फुफ्स, यकृत, हृदयाचे स्पंदन, नाड्या व्यवस्थित किती 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 प्रकार आहेत मेंदूच्या समजा पेशी, कान, नाक, डोळे, त्याची पडदे, त्याची गोलक, त्याच्या शक्त्या, त्याच्यात प्राण संचालित होणं, त्या याची क्रिया सतत चालू राहणं. किती किती असावं लागतं. आता जे कळायला किती बाजार भरावं लागतो, इतकं किती घटक आहे ते सर्व सुसज्ज असल्याशिवाय जगाच्या कळण्याचाच व्यवहार होत नाही. आणि जगाच्या कळण्यात पुन्हा जगातला व्यवहार, पुन्हा घेऊ देवीचा, भोगोपभोगाचा, कळण्याचा, आठवणीचा. हे माहिती का किती करताय व्यवहारासाठी लय लागते. असायला काहीच लागत नाही. असण्याचा व्यवहार व्हायचा असला तर रांगची रांग लागते. इथे तरी सध्या हेच सांगितलंय की आनंदाच्या व्यवहाराकरिता शरीर, इंद्रिय आदी 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 म्हणल्यावर किती लागतील ते पाहावं लागेल आपल्याला. गणित लावून लागतात, अनेक अनेक बाजार भरावा लागतो. आणि द्वैत बाजार भरला की भांडणं असतात बाजारात, राग द्वेष असतात बाजारात, धक्काबुक्की असतात बाजारात, घामाघूम असते बाजारात, परेशानी असते बाजारात, गर्दी गर्दी असते, लोटालाटी असते. म्हणून आनंदाचा व्यवहार करताना दुःख होते. काय लग्न, काय आनंदाचा व्यवहार आहे लग्न समारंभ. पण रोसा फुग्या, धका बुक्या, घामा घूम, परेशान्या ताटून जातात माणसं. आनंदाचा व्यवहार आहे लग्नात, व्यवहारात, संसारात. मंगल कार्य का मंगल कार्य, आनंदाची घटी काय त्याच्या घरी का काय दुःख आहे, पण परेशान असते सर्व माणसं. व्यवहार झाला ना आनंदाचा, खर्च झाला, परेशान्या झाल्या, रोसाफुग्या झाल्या, धकाबुक्या झाल्या, ताठून गेली माणसं 2-3 दिवसानं. पसारा आवडता आवडताच बनली. याची करणाऱ्याची त्या येणाराची तशीच परेशानी झाली. व्यवहार म्हणलं की व्यवहारच दुःखाला उत्पन्न करतो. व्यवहारात अनेक असते, अनेक अनेक प्रकारचा असते, आणि अनेक अनेक प्रकारचा असतं, अनेक तात दुःख आहे. पैतात दुःख दर्शनम तुझे जव जो वाढे तो तो संसार भय जोडी, हे देव आपुले तोंडे बोलती वेदू. द्वैत जो 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 द्वैत वाढण, व्यवहार म्हणलं की द्वैत वाढण, द्वैत म्हटलं की दुःख आहे. म्हणून व्यवहार, आनंदाचा व्यवहार करायचा असला म्हणलं ह्या प्रक्रियेनंतर दुःखाचा व्यवहार होतोय. कारण द्वैत, आणि ती द्वैत सत्य वाटले की दुःख. ध्यानात घ्या. म्हणून द्वैत दिसायला सुद्धा द्वैत लागते, आणि द्वैत अज्ञान असल्याशिवाय दिसत नाही. आपल्याला खूप आहे.
अज्ञानातला विक्षेप असले, आवरण जरी नसलं विक्षेप तरी लागतो अज्ञानाचा. विक्षेपाच्या अंशात तरी अविद्या लागते, तेव्हा द्वैत दिसते जीवनमुक्ताला सुद्धा. म्हणून जीवनमुक्ताला विक्षेपाच्या अंशात द्वैत असते, आवरण गेलेलं असते. म्हणून ब्रह्मज्ञानानं आभानापादक आवरण जाते, आसादापादक परोक्ष ज्ञानानं जाते. आभानापादक तरी विक्षेप राहतोय, उर्वरित तेच प्रारब्ध आहे. प्रारब्धाच्या अंशात विक्षेप राहतो, आणि प्रारब्ध असल्याशिवाय दिसणच कसं होतोय, व्यवहारच कसा होईल? प्रारब्धातच व्यवहार होत असतो, प्रारब्धातच. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, प्रारब्धातच व्यवहार. प्रारब्धाचं भांडवल नसल्यास व्यवहारच कसा होईल द्वैताचा? प्रारब्ध तोच विक्षेप आहे ज्ञानाचा, जीवनमुक्ताचा. बद्धाला तर प्रारब्ध असते, संचित असते, क्रियामान लागत असते, त्याची कशाला कथा सांगायची? म्हणून द्वैत द्वैत अनेक असल्याशिवाय आनंदाचा व्यवहार होत नाही. म्हणून आनंदाचा व्यवहार होण्यासाठी शरीर इंद्रिय आदी लागतात, आणि शरीरामुळं दुःख होते, आणि त्या द्वैत असलं द्वैत लागत आहे, आणि त्याच्यामुळे दुःख होते. जशी साखर गोड असते, पण साखराचा व्यवहार करायचा म्हटलं तेव्हा परेशानी होती. दुकानं मांडायचं असलं तरी परेशानी होती. साखर गोड असती पण ते समजा दुःख होतं त्याला. आणि साखराचा व्यवहार करायचा असला, साखराचे लाडू करायचे, साखराच्या करंज्या करायच्या, साखराच्या गोड पुऱ्या करायच्या, साखराचा शिरा करायचा, साखराचं हे करायचं, मग ती गोड करण्यासाठी त्याला दुःख होत, ते परेशानी होत्या ते स्वयंपाक करणाऱ्याच्या. हाताला चटकी काय बसते, धूर काय लागतो, अनेक अंग ताठत, झोप मोडती, शक्ती खर्च होती, बुद्धी खर्च होती. गोडाचा व्यवहारच कोड होत असतो. म्हणून आणि शरीरामुळे दुःख होते, ते त्याच्यामुळे दुःख होते, ते लागत त्याच्यामुळे दुःख होते, तेच कडू असतं ना. हे गोड आहे पण ते कडू आहे असो. म्हणून वेदांत शास्त्रात अशरीरी मोक्ष मानलेला आहे, ह्याही असतो. कारण द्वैतात दुःख दर्शनम, द्वैताशिवाय व्यवहार नाही, म्हणून अव्यवहारी आणि अद्वैत असा व्यवहार मोक्ष मांडलेला आहे, किंवा लक्षात घेतलेला आहे, किंवा सांगितलेला आहे वेदांत शास्त्रानं. अशरीरी मोक्षी, अशरीरी म्हणजे तिथं भोगच नाही, केवळ आनंद, आनंदाचा भोग, आनंद रूपतात. आनंदात द्वैत नाही. आनंद मला कशाच तरी आनंद असं द्वैत नाही. असं द्वैत म्हटलं की दुःख होतंय, म्हणून द्वैत नाही. त्या आनंदात द्वैत नाही, त्या आनंदात भोग्य भोगता वेगळे नाही, असा आनंद, केवळ निखाळ आनंद, केवळ आनंद. असं अशरीरी म्हणजे अव्यवहारी, अद्वैत, कैवल्य असा मोक्ष वेदांत शास्त्रानं सांगितलेला आहे. आता बाकीच्या शास्त्रकाराचा मोक्ष किंवा व्यवहार सर्व द्वैतातलाच आहे. बाकीचे जे 5 शास्त्रकार आहेत, याचा मोक्ष बी द्वैतातला आहे, याचा मोक्ष सुद्धा भेदातला आहे. आणि शरीर घेऊन यायचं बंधन बी शरीर घेऊन, यायचं साधन बी शरीर घेऊन, आणि याचा मोक्ष बी शरीर घेऊन. बाकीच्या याचा स्वर्ग बी शरीर घेऊन, नरक बी शरीर घेऊन. शरीर घेतल्याशिवाय नरक पण नाही, कारण भोग आहे नरकात. भोग भोगायची म्हणल्यावर शरीर लागते. भोग आहेत ना स्वर्गात पुण्याची, तिथं पापाची नरकात. भोग भोगायचे म्हणल्यावर शरीर लागते, द्वैत लागते. कसं सूक्ष्म शरीर, त्याने दिलेलं शरीर, ते न दिसणारे शरीर कसं असते दिव्य शरीर स्वर्गात, पण शरीर लागते. शरीर असल्याशिवाय यमपुरी बी नाही, आणि शरीर असल्याशिवाय स्वर्गपुरी बी नाही. इकडे व्यवहारात म्हणून शरीर असल्याशिवाय बंगला आणि श्रीमंती बी नाही, आणि शरीर असल्याशिवाय झोपडी आणि गरिबी बी नाही. शरीर असल्याशिवाय मान बी नाही, अपमान बी नाही. व्यवहारात इकडे शरीर लागते. काळ किंवा गोर कसं बी नपोशी स्त्री पुरुषाचं कसं तरी शरीर असल्याशिवाय व्यवहार नाही इकडे चालवत जगात.
म्हणून शरीरामुळे दुःख होते. म्हणून मग शरीर घेऊन आनंद म्हणले, मन घेऊन आनंद, इंद्रिय घेऊन आनंद, मग तसं मग घेऊन म्हणलं की दुःख होणार. म्हणून वेदांत शास्त्रात हा शरीरी मोक्ष मानलेला आहे. आता चार्वाक शरीरी सशरीरी मोक्ष मानतात. चार्वाक जे शास्त्रकार आहे, चार्वाक जे नास्तिक म्हणजे वेद न मानणारे आणि शरीर घेऊन शरीराला मी समजणारी अशी जी चार्वाक शास्त्रकार आहेत, तर ते सशरीरी मोक्ष मानतात की शरीर आहे तोपर्यंत मोक्ष, इथंच मोक्षी. काय खा प्या ल्या, श्रीमंत व्हा, कर्ज काढून व्हायना पण तूप खा, चांगली मिष्टान्न खा, सण करा, कपडे घ्या चांगले, वस्त्र अलंकार सुभूषित व्हा, त्वऱ्या करा पण चांगलं चांगलं खा प्या, हाय तोरक माझा मारा. काय पुढं काही नाही, स्वर्ग नरक हे पुढं काही नाही, इथंच आनंदाला प्राप्त व्हा, आनंदानं जीवन जगा, आनंदानं समाधानानं राहा. समाधानानं राहासाठी वाटेल तसं मिळवा, वाटेल तसं खा. शरीर दीर्घकाळ टिकू द्या, आरोग्याचा विचार करा शरीराच्या, आणि खाण्यापिण्याचा पूर्ण आहार घ्या. आवडन ते खा, मनाला मारू नका, इंद्रियाला दंड देऊ नका. तो एक म्हणजे आद्याच्यात आनंद वाटन ते करा. चार्वाक शरीरी मोक्ष मानतात. आणि पूर्वमीमांसक मीमांसक जे कर्मशास्त्र धर्मशास्त्र सांगणारे, कर्माची मीमांसा करणारी, तर पूर्वमीमांसा सशरीर मोक्ष मानतात की इथं पुण्य करा, स्वर्गाला जा. म्हणे संसारी जन्मीजी यज्ञादी कर्म कीजी, मग स्वर्ग सुख भोगीजी मनोहार. हा कर्माचा त्यांचा मत आहे त्यांचं ती. म्हणून पूर्वमीमांसक सशरीरी मोक्ष मानतात की तिथं जाऊन दिव्य शरीर घेऊन दिव्य भोग भोगा हा मोक्षी. पूर्वमीमांसकाचा पण दिव्य शरीर मोक्ष मानला, दिव्य शरीर जरी मोक्ष मानला, परंतु या शरीराने मोक्ष माना का दिव्य शरीराने मोक्ष माना, सशरीरी मोक्ष मानला की दुःखच होती. म्हणून काय तिथल्या इंद्राला बी दुःखच झाल्याच्या पुराणात कथा आहेत. पुण्यानं शरीर मिळलं, दिव्य शरीर बी भेटलं, पण दिव्य शरीरामध्ये शुक्राचार्य आणि त्यांची तिकडे सर्व राक्षस मंडळी त्यांना अडचणीत आणत होती. इंद्राला ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाच्या पोरानंच अडचणीत आणलेलं, प्रश्न विचारू निशब्द केलेले हंसगीतेमध्ये सांगितलेले. हंसगीतामध्ये किंवा ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यू लोकातल्या भोगाच्या इच्छा होत्या, इंद्राला सुद्धा, ब्रह्मदेवाला सुद्धा विसंगत इच्छा होतात, आणि इच्छा दुःख देते, पीडा देते. कारण द्वैत आहे ना, दिव्य शरीर असलं तरी द्वैत आहे ना, द्वैत म्हणलं की दुःख होणारच. म्हणून शरीर म्हणलं की दुःख असतेच. कसं दिव्य माना, स्वर्गातलं माना, वैकुंठातलं माना, कैलासातलं माना, शरीर म्हटलं की शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार आणि अपवित्र, त्याच्याहून दुसरं वेगळं काही नाही, तेच अपवित्र आहे. असं शरीराचं स्वरूप असल्यामुळं शरीर घेऊन कोणीच सुखी झाला नाही. शरीर सुखरूप नाहीच ना, तसा कोळसा हातात घेऊन काळं न होणं शक्य नाही, तसं शरीर घेऊन दुःख न होणं शक्य नाही. म्हणून सशरीरी मोक्ष मानला की दुःख राहणारच, निदान दुःख बीज तरी राहणार. आता शरीरात सहित समजा म्हणले की आम्ही समाधी घेतो ना, आम्ही रीतीशीरी मिळतो ना, आम्ही काही दिव्य शरीर, अरे एखादबार दुःख नाही राहणार. अनुकूल भोग असले किंवा अनुकूल मांडलेले असले, तर मूर्खपणामुळे अनुकूल मांडलेले असले तर मजा वाटते. दारू प्यायला काय वाटतं, गटारामध्ये मजाच वाटते, मजा असते का ती? पण त्यानं ते अनुकूल मानलं, ते दारू पिणं, ते गटारात लोळणं त्यानं अनुकूल मानलं. आता अनुकूल मानल्यावर काय, डुकराला सुद्धा दुःख सुख होत असतं, तिथं सुख असतं का ती? पण त्याच्या त्या मनानं ते अनुकूलता आहे. का करता? कुत्र घाण खाते, अनुकूल वाटतं ते गोंडा घुलून खाते, आपल्याला कस तरी वाटते ते खाल्लं. एखाद्या माणसाला वांती झाली वाकला, तर तिकडून कुत्र पळत येतोय, हा बाजूला तोंड तिकडे पाहत नाही, तिकडे गोळा करायला पाणी घेऊन तिकडे हे होतो, ती तिकडून कुत्र गोंडा गोळ गोळ खाते.
त्यांना अनुकूल अनुकूल आहे का अनुकूल मानले, त्यानं अनुकूल मानलं, त्याच्या त्या कॅपॅसिटीनं, त्याच्या त्या स्थितीत, त्याच्या त्या मनस्थितीत अनुकूल आहे त्याला, ती अनुकूल वस्तूचा भोग झाला त्याला. वा 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 वा, काय पाडा माल असं वाटलं त्या कुत्र्याला. आणि एखादा प्रतिकूल वाटलं, याच्या खाल्ल्याला असून याच्या पोटातला असून याला कसते झालं, याला बाजूला झाला तिथून, ते एका क्षणात इकडे तोंड फिरले, त्यांनी पाहायला पण तयार नाही तिकडे. एकाला प्रतिकूल एकाला अनुकूल, याचा असून याला प्रतिकूल आणि त्याचं नसून त्याला अनुकूल. त्या स्थितीत, त्या स्थितीत, त्या मनस्थितीत, त्या औषधाकातून अनुकूल प्रतिकूल असतं काय, तर सर्व दुःख आहे मानलेला असते. अनुकूल म्हणून अनुकूल मानलेल्या भोगाचा लाभ झाला तर सुख वाटत असते व्यवहारात, प्रतिकूल मानलेल्या भोगाचा लाभ झाला संयोगाला तर दुःख वाटत असते. आणि ते अनुकूल प्रतिकूल मानलेले असते, ते अनुकूल नसते तर प्रतिकूल नसते, ते सत्यच नसते, ती गोष्ट लांबची दुसरी दूरची. म्हणून जरी करता अनुकूल मानलं आणि सुख मानायला लागला एखादा माणूस, एखादा व्यक्ती, एखादा प्राणी, एखादा कोणी शरीरी, तर ते सुख नसते. तर सुख जरी मानायला त्याला नाही लागले म्हणा सुख, पण तिथं दुःख बीज आहे. आता ते अनुकूलता टिकून राहणार नाही. आज अनुकूलता उद्या तेच प्रतिकूल वाटतं, त्याच मनाला, त्याच मनाला. आज जे बरं वाटून आपण त्याचा अंगीकार करतो, त्याचा तिरस्कार करत असतो नंतर. कारण मन कुठं स्थिर आहे, भरोसा कशात धरायचा आहे, पदार्थ स्थिर नाहीत, मन स्थिर नाही, काही स्थिर नाही, इंद्रिय स्थिर नाहीत, आयुष्य स्थिर नाही, आरोग्य स्थिर नाही, काय स्थिर आहे इथं. तुझ विना काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुतारी ती काळणारा नाही, पांडुरंगा माझी जिथे तुकाराम महाराज म्हणते. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आपला काय विषय चालला होता महत्वाचा, की शरीर घेऊन दुःखच असतंय. म्हणून सशरीरी मोक्ष मानला की तो स्वर्गातला माना का वैकुंठातला माना का कुठला माना, दुःखच असतंय. पण शरीर घेऊन अनुकूल भोगाच्या स्थितीमध्ये सुख जरी म्हणले तुम्ही की सुखी आहे, की समाधीवाल्याला कुठं दुःख आहे, झोपेतल्या कुठं दुःख आहे, श्रीमंताला कुठं दुःख आहे, राजाला कुठं दुःख आहे, इंद्राला कुठं दुःख आहे, ब्रह्मदेवाला कुठं दुःख आहे, सगुण साक्षात्कार झाल्यास कुठं दुःख आहे. व्यवहारात शरीर असते तरी त्या देवाच्या शरीराने ह्या शरीरावाल्याला सुख नाही झालं का. अरे मानलं तुम्ही, बरं झालं, बरं मानले, पण तरी बी दुःख. मग कायमचं सुख झालं का पुन्हा दुःख होणार आहे, पुन्हा दुःख होणार आहे, येणार आहे म्हणल्या दुःखाचं बीज आहे तुमच्या ह्याच्यात, बी 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 लावून ठेवलेले तुम्ही. म्हणून तात्पुरतं आता दुःख जरी समजुतीपुरतं नाही म्हणले, त्याला समजावून सांगण्यापुरतं, बरं नाही दुःख नाही तुम्हाला आता, पण दुःख येणार नाही का, मग दुःखाचं बीज आहे. जसं शेतायनं आता काही गवत नाही, गवताचं बी नाही शेतायनं पडलेलं. आता मार्च एप्रिल महिना लागला, शेतानं कुठं आहे का हिरवं गवत कुठं, म्हणले मग गवतच राहील नाही गवताचा पर्याय. अरे परलय झाला, निवृत्ती नाही झाली, अत्यंतिक निवृत्ती नाही झाली गवताची, बी पाडली पुन्हा उगणार आहे. याव दे, आता हा अवकाळी पाऊस आला, हा जर पाऊस 4 दिवस आली तरी उगत आहे, नाही तर जून महिन्यात जुलै महिन्यात तर मग पहा हिरवगार दिसणार आहे शेतू, हा बीज आहे त्याच्यात. तसं सुख जरी मानलं शरीर घेऊन तर तिथं दुःख बीज असतेच. समाधी असू का झोप असू का श्रीमंती असू का राजवैभव असू का इंद्रपद असू का स्वर्ग असू का ब्रह्मदेव होणं असू, दुःखाचं बीज आहे तिथं. का सगळं साक्षात्कारावाला असू, दुःख नामदेव राहिलं पुन्हा राहिलेली कसा बीज झालेली सगळं साक्षात्कार. हो, पण तो सगळं साक्षात्कार तो जर गुप्त झाला देऊ तो कोणाला वाटतो ना, सगुण साक्षात्कारीच होते ना गवळणी, पण कृष्ण गुप्त झाला रासलेला करताना, गेलं त्याचं सुख रागले रडायला आक्रांत द्यायला, किंवा कृष्णाला आक्रोळने आला झालं दुःख त्याला, सुख चाललं ना ते घेऊन दुसरा कोणतरी खांडायला लागल्यात, त्या केस तोडायला लागल्यात, माती तोंडात टाकायला लागल्यात, वर्णन केलेले नाथ महाराजांना. मग सगुण साक्षात्कार दुःख होत नसतं का, दुःख झालं ना, नामदेव राहायला झालं. आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे, जर नाही राहिलं तर मग नाही जमत यायला, कासावीस होती ती, असाच तूर आहे. आवडे हे रूप गोजरे सगुण, मला हे आवडत आहे, पण आवडणार तसंच राहिलं पाहिजे ना, ते 5 साईड डोळे राहिली पाहिजे, ते पुढे राहिलं पाहिजे, त्याला लय मोठी काम आहे समजा,
जगाचं आटपायचं त्याला. ते इथं करू याच्यापाशी कोर्टपर्यंत राहील. एखाद्या लग्नात गेल्यास वाटतं ती झालता जे मन मोर बाप होतो आपल्या पैशी बसून राहू. आपल्या पैशी कसं बसून राहील तू? सर्व प्रोग्राम त्याला करायचा, तुम्हाला 2 मिनिटं भेट देईन तू. तसं नामदेव राहायचं आठाचं की तुकाराम महाराजाचा किंवा सगुण भक्ताचं की आता दृष्टी पुढे यायचं. आता खरीच गोष्ट असली तरी ते दिव्य शरीर आहे, ते मायावीच आहे, ती धारण केलेले भक्ताच्या कल्याणासाठी, भक्ताच्या उद्धारासाठी, भक्ताच्या समजुतीसाठी, भक्ताच्या भावनेमुळं आला नावा रूपा. आला का होता नावा रूपाचा? आला. जसा मुलासाठी बाप घोड होतोय, तुकाराम महाराजाचा प्रसिद्ध अभंग आहे त्याच्यात. बाप मुलासाठी घोड होतं की मी झालो घोड, तुला घोड पाहिजे का? हा हे बस माझ्या कोऱ्याचं. पण तो घोड नेहमी असतो का? तो झालाय का आहे घोड? त्या मुलाच्या प्रेमापोटी, मोहापोटी, त्याच्या त्या आवडीपोटी तो झाला तसा. तसं असतं ते. असो म्हणून सांगायचं तात्पर्य की कोण्याच याच्यात द्वैत असलं की सुख नसतंय. म्हणून सशरीरी मोक्षे वेदांत शास्त्रानं मांडला नाही. सशरीरी मोक्ष मांडला की दुःखच राहणार. निदान दुःख बी तर राहणारच. सुख जरी मानित असलं तिथं सुखाची अवस्था म्हणली आमच्या खांदी, तर त्या सुखाच्या अवस्थेत दुःखाचं बीज राहणारच आहे, असतच. म्हणून शरीरी मोक्षे मानावा. म्हणून वेदांत शास्त्राचा गर्जना आहे की मोक्ष त्याच्या त्रिपुटी आहे, मोक्ष त्याच्या शरीर इंद्रिय अंतःकरणादी साधना नाही, भोग्य भोगता नाही, केवळ आनंद 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 मात्राचा आहे. असा वेदांत शास्त्राचा मोक्ष आहे. म्हणून बाकीच्या शास्त्रकारांना न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांती या हे योग इत्यादी शास्त्रकारानं आणि वेदांती या वेदांती याच्यात घेतले. न्याय वैशेषिक, सांख्य, योग आणि पूर्वमीमांसक या 5 दर्शनकारांनी अशरीरी मोक्ष हे पाय हे स्थूल शरीर सोडून ध्यानात घ्या. ह्या फक्त चार्वाकानं स्थूल शरीराला धरून मोक्ष मानलाय. आता बाकीचे जे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांती या 5 दर्शनकारांनी अशरीरी मोक्ष मानला आहे. पण त्याच्यामध्ये आता कोणी कसा मानला, कोणी कशा प्रकारच्या मोक्षाची व्याख्या केली, मोक्ष कसा आहे, काय मोक्षाचं स्वरूप कसं आहे, प्रत्येक शास्त्रकारानं आपापल्या हिशोबानं आपापल्या त्या आराखड्यात त्याच्या त्या समजुतीतून कसा मोक्ष मांडलेला आहे त्याचं चिंतन आपण उद्या पाहू. आज चार्वाक आणि वेदांती, चार्वाकानं सशरीरी मोक्ष मानला स्थूल शरीराला धरून, आणि वेदांत्यानं त्या स्थूल शरीराला माधरलं की द्वैत आहे, द्वैतात दुःख आहे आणि दुःखाचाच व्यवहार होतो. म्हणून अशरीरी मोक्ष केवळ चिन्मात्रता, केवळ आनंद मात्रता. तिथं भोग्य भोगता नाही, आनंद दुसरा नाही, आनंदाचा कोणी भोगता नाही, आनंदाचा भोग घेता येत नाही, भोग्य नाही ते. अशा प्रकारचा केवळ अद्वैत, अखंड, अव्यवहार्य, अवाच्य असा वेदांत शास्त्रानं परमात्म्याचं स्वरूप तेच मोक्ष अशा प्रकारचं आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तो एक विषय आपण उद्या 6 शास्त्रकाराचे मोक्ष आणि वेदांत शास्त्रानं सांगितलेला बिनचूक निर्दृष्ट मोक्ष आणि तो मोक्षाचं स्वरूप कसं आहे आणि तोच कसा आपल्याला ह्या वेदांत शास्त्रात किंवा ह्या अमृत अनुभवामध्ये माऊलीनं आपल्या गळी उतरून दिलेला आहे. तो विषय आपण उद्या पाहू. किती हो महाराज. हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की